बदाम असत म्हणून मी मान वर करून बघितलं तर त्याच्यात चहा होता. चहा एवढा होता एवढा होता एवढाच होता. आणि मला म्हणते 1200चा आहे. मी म्हटलं 12 थेंब चहा घालायचाच का नाही. पुन्हा गेली दुसरा ट्रे घेऊन छुम 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 करत आली. त्याच्यात लाडू होता. लाडू एवढा होता एवढा होता एवढाच होता. आणि असा नका धरून मला म्हणते अक्का खायचा हा. मी म्हटलं तुझ्या लक्षात कसं येईना मी उपास आहे. तर मला म्हणते अक्का खायचा हा. मग मी आपला शहरात आलोय म्हणल्यावर म्हणलं काय वहिनी चेष्टा करताय, मला सरेल का. तर मला म्हणते खाताना सांड वगैरे नका. आता तिळगुळा एवढा लावला खायचा किती सांडायचा किती. मला म्हणते खाताना सांड वगैरे नका नाहीतर मुंग्या होतील. मुंग्या म्हणल्यावर मी पायच वर घेत. मला म्हणले का हो मुंग्या म्हणलं एवढं घाबरला का. म्हणलं आम्ही गावाकडची माणसं मुंग्या म्हणल्यावर घाबरतो. म्हणले तिकडे नसतात काय. कुठल्या म्हणलं इथंच बघाय गावल्या. तर आता हिला काय सांगायचं. आमच्या चपातीच्या डब्यात सगळे मुंग्या. हरभऱ्याला डाळ्या जाडून खाल्ल्या का आम्ही भाकरी जाडून खातो म्हणून सांगतो. तर मला म्हणते चला आता मला हॉल दाखवते, किचन दाखवते, टेरेस दाखवते, कमोड सुद्धा दाखवते. 70,000चा आहे. मी म्हणलं एवढा एवढा लाडू चारू. कशाला कमोड दाखवते. मोठे मोठे 4 घातले असते. तू जावले नसते तरी आम्ही दरवाजा मोडून खूप छान राज्यात आहे. आता इथं पालक जादा झाले तर मुलं कमी झाले. तरी मुलांच्यासाठी कथा सांगावी का मम्मीसाठी असा मला प्रश्न पडलाय. तर मुला बरं मुलांच्यासाठी सांगा. तुम्ही त्याचा आनंद घ्या. का तर आता हे मुलांच्यासाठीच आहे कार्यक्रम म्हणल्यानंतर. बाळानो 20 वर्ष झालं कथाकथन करतोय. निश्चितपणाने तुम्ही म्हणाला असे कथा मी ऐकली नाही.